नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या सर्वांना अत्यंत महत्त्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे BSc ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठीची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होतील आणि याची अनाउन्समेंट ऑफिशियल वेबसाईटवरती सुरू झालेली आहे आणि त्याची प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज महत्त्वाच्या विषयावरती प्रकाश टाकणार आहोत। तो विषय म्हणजे की ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने होईल, डेट ऑफ अनाउन्समेंट आणि फॉर्म भरण्याच्या तारीख कोणकोणत्या आहेत, त्यानंतर आपण ॲडमिशन फॉर्म भरत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याबरोबरीनं ॲडमिशनमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय आणि राऊंडचे कट ऑफ किंवा राऊंड कशा पद्धतीने डिस्प्ले होतील, त्याचे डेट्स काय काय आहेत, अशा महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझी सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या यूट्यूब चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण BSc ॲग्रिकल्चर किंवा वेगवेगळ्या स्ट्रीमसाठी ॲडमिशन घेण्यासाठी जर इच्छुक असाल तर त्यामध्ये बीटेक फूड टेक्नॉलॉजी, बीटेक ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी किंवा ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या ब्रांचेससाठी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहेत, ज्यामध्ये ॲडमिशन फॉर्म आणि डिटेल जे ग्रीव्हन्स पिरियड असेल या सर्व विषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आपल्यासाठी असणार आहे। आणि यानंतरचा डॉक्युमेंट रिलेटेड व्हिडिओज किंवा आपण यावर्षी फॉर्म भरत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, हे दोन महत्त्वाचे व्हिडिओ बघितल्याशिवाय आपण फॉर्म भरण्यासाठी कृपया करून घेऊ नका, त्यानंतरच आपण फॉर्म भरण्यासाठी पुढे जायचे। तर चला आपण विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरू करूयात की डेट ऑफ ॲडमिशन किंवा ॲडमिशन प्रोसिजर कशा पद्धतीने असेल आपण हे पाहणार आहोत। तर सर्वात पहिले आपण पाहतो की स्टार्टिंग डेट ऑफ ॲडमिशन प्रोसेस म्हणजे आजपासून दिनांक 4 जुलै 2025 पासून सकाळी 9 वाजता ही वेबसाईट ॲक्टिव्ह झालेली आहे, जे की UG ॲग्री ॲडमिशन या पोर्टलवरती आपण ऑनलाईन फॉर्म भरू शकतो। त्यानंतर लास्ट डेट ऑफ सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस ऑफ सबमिटिंग द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, तर आपल्याला ऑनलाईन फॉर्मचं जो पोर्टल आहे ते कुठल्या तारखेपर्यंत चालू राहील, तर 17 जुलैपर्यंत आपला ऑनलाईन पोर्टल चालू राहणार आहे। म्हणजे काय, तर आपल्याला आजपासून 4 जुलैपासून ते 17 जुलैपर्यंत आपल्याला ॲडमिशन प्रोसेससाठीचे फॉर्म भरून घ्यायचे आहेत। नेक्स्ट प्रोसेस असते त्याच्यानंतरची तुमची की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर तुम्ही जे ॲडमिशन फॉर्म भरणार आहेत आणि हे फॉर्म भरल्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होते। प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय, तर जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत या डॉक्युमेंट्सच्या धर्तीवरती एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तयार होते। मग ते ॲग्रिकल्चर असू देत, फूड टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, व्हॉट एव्हर इट मे बी, त्यासाठीची एक जनरलाइज प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होते। तरी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होईल तुमची वेबसाईटवरती 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता। म्हणजे काय, तर तुम्हाला 21 जुलैला आपलं नाव त्या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आहे का हे बघायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव येईल तेच विद्यार्थी पुढील प्रोसेससाठी एलिजिबल होत असतात। नेक्स्ट स्टेप असते पिरियड ऑफ रिसिप्ट ऑफ ऑनलाईन ग्रीव्हन्सेस। ऑनलाईन ग्रीव्हन्सेस, मग तुम्ही म्हणाल ऑनलाईन ग्रीव्हन्सेस इज व्हॉट, तर विद्यार्थी मित्रांनो ही जी प्रोसेस आहे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे की 22 जुलै ते 24 जुलै या 3 दिवसाच्या दरम्यान आपल्याला काय करायचं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या नावासमोर काही डॉक्युमेंटची त्रुटी आहे का, किंवा एखाद्या विद्यार्थ्यानं कास्ट सर्टिफिकेट असेल, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, याची जर तुम्ही फक्त रिसिप्ट लावल्या असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ती डॉक्युमेंट्स पूर्तता करण्यासाठीचा हा ग्रीव्हन्स पिरियड असतो। किंवा काही विद्यार्थी इनव्हॅलिड 7/12 त्या ठिकाणी अपलोड करतात, किंवा काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पूर्णपणे अपलोड झाले नसतात किंवा ब्लर सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड झालेले असतात। तर या टाइम पिरियडमध्ये 22 जुलै ते 24 जुलै या दरम्यान आपण ती राहिलेल्या डॉक्युमेंट्सची पूर्तता त्या ठिकाणी करू शकतो। गॉट इट। त्यानंतर पुढची प्रोसेस आहे ॲडमिशन शेड्यूलमध्ये डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट। आता हे फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट झाली, तुम्ही 22 ते 24 जुलैच्या दरम्यान तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागते। फायनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, विद्यार्थ्यांकडे 7/12 असेल तर त्याची एक लिस्ट तयार होते। त्यानंतर तुमच्याकडे ॲडिशनल डॉक्युमेंट्स असतील, तुम्ही माजी सैनिकाचे पुत्र असाल किंवा माजी सैनिकाचे पाल्य असाल, डिफेन्स सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे किंवा प्रकल्पग्रस्त असेल, तर या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज होऊन एक फायनल मेरिट लिस्ट तयार होते। ती फायनल मेरिट लिस्ट जनरेट होईल तुमची 26 जुलै 2025 रोजी, ती सुद्धा सायंकाळी 5:30 वाजता। गॉट इट। त्यानंतर असतं डिस्प्ले ऑफ अवेलेबल सीट्स फॉर फर्स्ट राऊंड म्हणजे काय, तर त्या राऊंडनुसार की पहिल्या राऊंडसाठी किती अवेलेबल सीट्स आहेत त्यासाठीची तारीख काय 26 जुलै 2025 रोजी पहिल्या राऊंडमध्ये किती सीट्स आहेत ते आपल्याला कळतील। त्यानंतर पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा, विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे की सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस फॉर फर्स्ट राऊंड। सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस फॉर फर्स्ट राऊंड म्हणजे काय,
की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम असतो की आपण फॉर्म भरत असताना ती काळजी घेत नाही की आपण आताच 4 ते 17 जुलैपर्यंत आपण फॉर्म भरला आणि निवांत होऊन जातो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाचे बदल त्या ठिकाणी पोर्टलवरती केले गेले आहेत सीईटी सेलच्या माध्यमातून, की तुम्ही केवळ फॉर्म भरला, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली, फायनल मेरिट लिस्ट सुद्धा लागलीत आणि अवेलेबल सीट सुद्धा कळलेत, परंतु या 2 दिवसामध्ये आपल्याला कॉलेज प्रेफरन्सेस टाकायचे आहेत. म्हणजे काय, की समजा एखाद्या विद्यार्थ्याला पुणे ॲग्रिकल्चर कॉलेज हवं असेल, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर हवा असेल, पुण्याला ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज राहुरीचा हवा असेल, किंवा बीटेक बायोटेकचं एखादं गव्हर्नमेंट कॉलेज हवं असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज हवं असेल, तर हे कॉलेजचे प्रेफरन्सेस तुम्हाला टाकायचे 27 आणि 28 जुलै 2025 रोजी. म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे, तुमचं लॉग इन आयडी पासवर्ड टाकायचं आहे आणि 27 आणि 28 जुलैला तुम्हाला कॉलेज प्रेफरन्सेस टाकायचे आहेत. मग हा प्रश्न पडतो विद्यार्थ्यांनी, कॉलेज प्रेफरन्सेस टाकत असताना आपण किती प्रेफरन्सेस द्यावेत? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रात अवेलेबल असलेले सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी असे सर्वचे सर्व कॉलेजेस सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. आता त्यामध्ये पुढची जी प्रोसेस असते की सर कॉलेज आम्हाला पहिलं कॉलेज प्रेफरन्स, फर्स्ट प्रेफरन्स आम्हाला कॉलेज मिळालं, आम्ही काय करायचंय, किंवा फ्लोट, फ्रीज, रिफ्यूज म्हणजे काय, तर ही सगळ्यावरती एक आपला सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार, तुम्ही नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. आता तुम्ही कॉलेज प्रेफरन्सेस टाकलेत, फर्स्ट राऊंड तुमचं कॉलेज प्रेफरन्स 27 आणि 28 जुलै रोजी टाकलात की डिस्प्ले ऑफ फर्स्ट राऊंड अलॉटमेंट, म्हणजे तुमच्या पहिल्या राऊंडसाठी किती विद्यार्थ्यांची अलॉटमेंट झाली हे तुम्हाला कळणार आहे 30 जुलै 2025 रोजी. पहिली मेरिट लिस्ट लागेल फर्स्ट राऊंडसाठी आणि त्यानंतर पिरियड ऑफ रिपोर्टिंग, म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले त्या विद्यार्थ्यांना कॉलेजसाठी रिपोर्टिंग करायचं तुमच्या 31 जुलै 2025 ते 2 ऑगस्ट 2025, म्हणजे जवळपास 4 दिवसाचा वेळ दिला जातो. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला जायचंय, तुम्ही जे काय डॉक्युमेंट्स अपलोड केलेले, जे काय तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, ही सर्वचे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी जायचंय कॉलेजमध्ये आणि तुम्हाला ऍडमिशनसाठी रिपोर्टिंग करायचंय. व्हॉट इट, तर अशा पद्धतीने तुमचा पहिला राऊंड संपेल. त्यामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो की 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचे. नेक्स्ट 21 तारखेला तुमचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल, त्यामध्ये 22 ते 24 दरम्यान तुमचे काय डॉक्युमेंट्स अपूर्तता असतील त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे, म्हणजे ग्रीव्हन्स पोर्टल ओपन होईल. 25 तारखेला डिस्प्ले ऑफ लिस्ट ऑफ ग्रीव्हन्सेस, म्हणजे जे काय तुमचे ग्रीव्हन्सेस तुम्ही टाकले होते ते कन्सिडर झाले का याची मेरिट लिस्ट लागेल 25 तारखेला. त्यानंतर तुम्ही आता 26 तारखेला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस 27 आणि 28 जुलैला तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्सेस आठवण करून टाकायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. काय जे काय तुम्हाला कॉलेज हवं असेल ते कॉलेजचे कोड टाकायचे असतात. मग आता तुम्हाला त्यामध्ये कॉलेज कोड कोणकोणते आहेत त्यानुसार तुम्हाला बुकलेटमध्ये किंवा इन्फॉर्मेशन बुलेटिनमध्ये ते पाहायला मिळतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट राऊंड हा कॉलेज रिपोर्टिंग 31 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 दरम्यान त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने तुम्ही रिपोर्टिंग करू शकतात आणि फर्स्ट राऊंड तुमचा कंप्लीट होईल. त्यानंतर सबमिशन ऑफ कॉलेज प्रेफरन्सेस फॉर सेकंड राऊंड. आता पहिला राऊंड झाला, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे नंबर लागलेत, काही विद्यार्थ्यांचे लागत नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे, सेकंड राऊंडसाठी जायचे. तर सेकंड राऊंड प्रेफरन्सेस जे भरायचे आहेत आपल्याला ते 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान आपल्याला प्रेफरन्सेस भरायचे आहेत. आता यामध्ये मेक अशी असते की काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्ही पहिल्या राऊंडला प्रेफरन्सेस दिले, सेकंडला पुन्हा चेंज करायचे आहेत का, थर्डला पुन्हा चेंज करायचे आहेत का. ज्या विद्यार्थ्यांना इच्छा नसेल ते चेंज करण्यासाठी काय आवश्यकता नाही, परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटतं असं की मी फर्स्ट राऊंडमध्ये प्रेफरन्सेस देताना चुकलो, माझ्या पर्सेंटाईलनुसार प्रेफरन्सेस दिले नाहीत तर मला ते चेंज करायचे, तर तुम्ही 3 ऑगस्ट ते 4 ऑगस्ट दरम्यान सेकंड राऊंडसाठी पुन्हा प्रेफरन्सेस चेंज करू शकतात. सेम पुन्हा थर्ड राऊंडसाठी तुम्हाला प्रेफरन्सेस चेंज करता येतात आणि त्यानुसार पुढील प्रोसेससाठी तुम्हाला जाता येते. तर अशा पद्धतीने तुमचा सेकंड राऊंड प्रेफरन्सेस झाला की डिस्प्ले ऑफ सेकंड राऊंड अलॉटमेंट लिस्ट. मग तुमची सेकंड राऊंडची अलॉटमेंट कधी होईल, तुम्हाला कुठल्या महाविद्यालयात जायचं वगैरे याची लिस्ट लागणार तुमची 6 ऑगस्ट 2025 सायंकाळी 5:30 वाजता. मग तुम्हाला रिपोर्टिंग कधी करायची आहे, 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आणि तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्म करायची आहे. आता डिस्प्ले ऑफ कॉलेज वाईज अँड कॅटेगराइज लास्ट मेरिट कट ऑफ. मग त्या ठिकाणी तुम्हाला की कट ऑफ दिसतो की सेकंड राऊंड पर्यंत कुठल्या कट ऑफ पर्यंत किंवा किती पर्सेंटाईल पर्यंत विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालेत, म्हणजे आपल्याला पुढच्या राऊंडसाठी प्रेफरन्सेस चेंज करता येतात. मग तुम्हाला 10 ऑगस्टला ही लिस्ट कळेल की किती राऊंड कट ऑफ नुसार आपल्याला आता विद्यार्थ्यांना मिळाले, म्हणजे आपल्याला कॉलेजेस अशा प्रकारे चेंज करता येतील. मग तुम्हाला तिसरा राऊंड ओपन होतो, मग त्यासाठी पुन्हा कॉलेज प्रेफरन्सेस तुम्हाला थर्ड राऊंडसाठी ओपन करायचे, तर त्यासाठी डेट आहे तुमची 10 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट, असे 2 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्सेस पुन्हा एकदा कॉलेजचे खालीवर करता येतील किंवा तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला कमी जास्त करता येतील. तर अशा पद्धतीने तिसऱ्या राऊंडची तुम्हाला 10 आणि 11 ऑगस्टला तुम्ही प्रेफरन्सेस भरू शकतात. आता थर्ड राऊंड अलॉटमेंट लिस्ट असते
जे की कन्व्हर्जन लिस्ट आपण त्याला म्हणतो, कन्व्हर्जन राऊंड. कन्व्हर्जन राऊंड इज व्हॉट, म्हणजे ज्या काय डॉक्युमेंट्स कॅटेगरी रिझर्वेशन नुसार आहे, काय पॅरामीटर्स नुसार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन राऊंड म्हणून या ठिकाणी 13 ऑगस्टला तो राऊंड डिस्प्ले होईल आणि 14 ते 17 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे थर्ड राऊंडला ज्या ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागेल त्या विद्यार्थ्यांसाठी. आणि त्यानंतर 18 ऑगस्ट 2025 रोजी जे काय फायनल तुमचे विद्यार्थी राहिलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांची व्हॅकंट पोझिशन किंवा कॉलेज वाईज व्हॅकंट पोझिशन त्या ठिकाणी तुम्हाला 18 ऑगस्टच्या दिवशी त्या ठिकाणी पोर्टलवरती दिसून येईल. अशा पद्धतीने तुम्हाला मेरिट याच्यानुसार जायचंय. आता त्यानंतर असतो तिसरा राऊंड झाल्यानंतर आपला दरवर्षीप्रमाणे नित्य नियमाप्रमाणे असतो शेवटचा गरिबांचा दिनदुबळ्यांचा राऊंड, म्हणजे काय तर स्पॉट राऊंड. ज्या विद्यार्थ्यांना तीनही राऊंडमध्ये महाविद्यालय मिळालं नाही किंवा ते संतुष्ट झाले नाहीत, त्यांना चांगलं महाविद्यालय पाहिजे, तर ते विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी जातात. स्पॉट राऊंड म्हणजे काय तर शासकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी स्पॉट राऊंड घेतला जातो आणि त्याची 20 ऑगस्ट 2025 पासून प्रक्रिया सुरू होते. म्हणजे काय तर 20 ऑगस्टला पहिल्या दिवशी 85% वरती ज्या विद्यार्थ्याला पर्सेंटाईल आहेत ते विद्यार्थी त्या शासकीय महाविद्यालयात रिपोर्टिंग करतील. 21 तारखेला 65 वरती, 22ला 50 आणि अबोव, 23 तारखेला 35 आणि वरचे, 24 तारखेला सर्व इलिजिबल विद्यार्थी आणि 25ला ऑल इलिजिबल कॅन्डिडेट विथ कन्व्हर्जन ऑफ रिझर्वेशन. म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टरनुसार तुमचे राऊंड त्या ठिकाणी स्पॉट राऊंड सुद्धा होतील. म्हणजे काय तर एकंदरीत तुमची ही जी प्रोसिजर चालणार आहे 31 ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत आणि 31 ऑगस्ट नंतर 1 सप्टेंबर पासून, म्हणजे तसं 20 ऑगस्ट पासूनच कॉलेज सुरू होणार आहेत आणि 1 सप्टेंबर पासून आपलं महाविद्यालय तुमचं रेग्युलरली सुरू होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ॲडमिशन फॉर्म भरायचे, त्यासाठी वेगवेगळे मेरिट लिस्ट, शेड्यूल आणि राऊंड वाईज तुम्हाला डेट्स मी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं शिक्षश्री करिअर काउन्सिलिंग सुद्धा आपल्यासाठी ओपन आहे. तुम्ही नक्कीच आपली फीस भरून डिटेल आपल्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी, कारण वेगवेगळ्या खाजगी महाविद्यालयाचे वेगवेगळे स्टाफ तुम्हाला इन्फ्लुएन्स करू शकतात की आपल्याच महाविद्यालयात प्रवेश घ्या. तर तुम्ही चुकूनही आपल्या पर्सेंटाईलला बसणाऱ्या शासकीय, निमशासकीय आणि टॉप A ग्रेड कॉलेजेसलाच ॲडमिशन घ्या. त्यासाठी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी नक्कीच उभा आहोत. आपला करिअर काउन्सिलिंगचा तुम्हाला हेल्पलाईन नंबर सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्ही कधीही फोन करून नक्कीच मदत घेऊ शकतात. धन्यवाद.